आज मी केळी आणि गुळापासून काहीतरी बनवतीये, पण नाव आपण शेवटला बघूया. गूळ आणि केळी. रेसिपी बघताना जर तुम्हाला कळलं आपण काय बनवतोय तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मुलांनासुद्धा ती प्रचंड आवडते. मुलं ती आवडीने खाता. तर मुलांना म्हणजे आवडतेच ही, पण आपण त्याला पौष्टिक करणार आहोत. त्यामुळे इथे 2 केळी घेतलेली आहे. तुमच्याकडे साधी पिकलेली केळी असतील, कधी-कधी जास्तीची केळीसुद्धा आपल्या घरात असतात पिकलेली. त्यामुळे असं पदार्थ जर बनवलं ना, तर मुलंसुद्धा खातात आणि सगळेच खातात. मुलांचंच असं नाही, पण सगळ्यांना तो आवडतो. तर इथे मी 2 केळी घेतलेली आहे, जी छान अशी पिकलेली आहेत आणि गूळ घेतलेला आहे 1 वाटी, की इव्हन आपण साखरसुद्धा वापरू शकतो. पण जर अजून आपल्याला जास्त पौष्टिक करायचे आहे, त्याच्यामुळे आपण इथे गूळ वापरलेला आहे. छान केळी सोलून घ्यायची आणि एका भांड्यात ठेवायची. आता दुसरी केळीसुद्धा अशीच आपण सोलून घेऊया. आता इथे आपण चाकूने दोन्ही केळं कट करून घेऊया. असे बारीक बारीक करायचे किंवा जर नाही केले अगदी आपण असे तोडून जरी टाकले ना तरीसुद्धा चालतात. पण जर बारीक केले की शक्यतो आपल्या मिश्रणात गुठळ्या राहत नाही, ते व्यवस्थित मॅश होतात. तर इथे आपण सगळी केळी अशीच कट करून घेतलेली आहेत आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ छान खिसून घेऊ शकता, कापून किंवा छान असं फोडून घेतलं ना तरीसुद्धा चालतो. तर तुम्ही हे मिश्रण मॅश पण करू शकता चम्मचनी, पण खूप लाँग प्रोसेस होते किंवा करायचा कधी कंटाळा येतो. त्यामुळे शक्यतो आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये आपण ज्या 2 केळी घेतल्या होत्या त्या 2 केळी, गूळ आणि तूप टाकलं होतं जे अर्धी वाटी, आणि छान असं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलं. जर होत नसेल पल्स मोडमध्ये सुद्धा तुम्ही फिरवू शकता किंवा डायरेक्ट जर निघत असेल ना तर डायरेक्ट फिरवलं ना तरीसुद्धा चालेल, असं काही नाही. 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. इथे तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता, पण छान अशी पौष्टिक करण्यासाठी इथे आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आणि 2 चम्मच कोको पावडर वापरलेली आहे. कोको पावडर म्हणजे जर व्यवस्थित असेल तर चाळण्याची गरज लागत नाही, पण जर खूप असे खडे असतील तर तुम्ही चाळून घेऊ शकता. आता इथे माझ्या म्हणजे कोको पावडर पूर्ण प्लेन आहे, त्यामुळे शक्यतो मी चाळून घेतलेलं नाही आणि जे गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं. तर शक्यतो केळी आपण त्याच्यामध्ये तूप घातलं होतं, त्यामुळे ती व्यवस्थित पेस्ट अशी तयार होते, गुठळ्या वगैरे राहत नाही गुळाच्या सुद्धा. आणि थोड्याफार राहिल्या तर त्या व्यवस्थित अशा हे होऊन जातात, मिक्स होऊन जातात. त्यामुळे आता इथे आपल्याला लागेल तसं दूध घालायचं आहे. शक्यतो एकदम दूध नाही घालायचं, मिश्रण पातळ किंवा घट्टसर असं राहू शकतं. त्यामुळे आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे आपण दूध टाकून हे मिश्रण फेटून घ्यायचं. आता इथे मिश्रण मी फेटून घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकलेला आहे. थोडंसं बेकिंग सोडा टाकायचा आणि चिमूटभर मीठ टाकायचं. कोणताही जरी गोड पदार्थ असला ना मिठाने त्याची चव खूप छान येते त्यामुळे. आणि इथे त्याच्यावरती ना थोडंसं दूध घालायचं, कारण ते ॲक्टिव्ह होतं. आणि आता हे सगळं मिश्रण आपण परत एकदा फेटून घ्यायचं. पण इथून पुढची जी प्रोसेस आहे ती थोडीशी फास्ट करायची, जेणेकरून मिश्रण व्यवस्थित सेट होतं. आता हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. खूप जास्त पातळ नाही, पण ह्या प्रकारे तुम्ही खूप अशी पातळही नाही आणि खूप अशी घट्टसरसुद्धा नाही, ह्या प्रकारे मिश्रण करून घ्यायचं. आता इथे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आहे ते बाजूला ठेवून एका केक टीन असतो त्याच्यामध्ये बटर पेपर टाकून हे मिश्रण ओतून घ्यायचं. पूर्ण मिश्रण ओतलेलं नाही मी, इथे अर्धच मिश्रण ओतलं आणि अर्धं मिश्रण बाजूला ठेवलेलं आहे. आता हे मिश्रण जेव्हा केक टीनमध्ये टाकलं, आता माझ्याकडे थोडंसं सेट करायचं. तुमच्याकडे जर चॉको चिप्स असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरले तरी चालतात, कारण ते चॉकलेट असतं, त्यामुळे मुलांनासुद्धा हे खायला आवडतं. आता हे मिश्रण थोडंसं, तर इथे माझ्याकडे चॉकलेट होतं त्यामुळे इथे मी चॉकलेट वापरलेले आहेत. चॉको चिप्ससुद्धा वापरू शकता. आणि हे मिश्रण ना मी पूर्ण काढून घेतलेलं आहे. थोडंसं दूध टाकलं आणि थोडंसं सगळं हे फेटून घेतलं आणि परत या मिश्रणावरती आपण हे मिश्रण टाकलेलं आहे. इथे माझ्याकडे कॅडबरी होती, त्यामुळे तीसुद्धा मी इथे वापरलेली आहे. थोडे मॅश करून कॅडबरीचे जे
पीस असतात ते टाकायचे. खूप छान लागतात, चवीलासुद्धा खूप छान लागतात. शक्यतो चॉको चिप्स असल्यावर आपल्याला ह्याची गरज पडत नाही, पण ठीक आहे, आपल्याला जे काही घरात साहित्य आहे साधं सोपं असतं आपल्याकडे, जे ऐन वेळेस जे आपल्याला काहीतरी खावंसं वाटलं गोड, तर आपण पटकन तयार करू शकतो. त्यामुळे कधी कॅडबरी असेल, चॉकलेट असेल, काहीही असं आपण टाकून बनवू शकतो. जर चॉको चिप्स नसेल त्यासाठी मी इथे कॅडबरी आणि चॉकलेट वापरलं. तर त्याचे काजू बदाम वगैरे त्याचे ड्रायफ्रूटचे जे कट केलेले पीसेस आहेत ते सुद्धा इथे टाकायचे. आता ते आवडत असतील तर टाका, नसतील आवडत तर अगदी साधा जरी केक ठेवला ना नसतील तर तरीसुद्धा चालतो. आता थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे तो सेट होतो व्यवस्थित. आता या प्रकारे आपण थोडंसं हलवून घेतलं, छान असं सेट झालेलं आहे. कढई इथे प्रीहीट करून घेतलेली आहे. आपण त्याच्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर वापरली, त्याच्यामुळे ही प्रोसेस थोडीशी पटकन झाली की हे केक बेक होतो. आत्तापर्यंत तुम्हाला मी ह्या रेसिपीचं नाव सांगितलं नव्हतं, पण केळी आणि गूळ वापरून आपण मस्त असा केक तयार केलेला आहे. आता हा केक बऱ्यापैकी मला बेक करायला 35 ते 40 मिनटं लागले. तर पहिल्याच पासनं गॅस हा स्लोच ठेवायचा, अगदी लो ठेवलेला होता. तर बघू शकता तुम्ही. अजून मी जेव्हा हे 35 मिनटाला चेक केलं होतं तेव्हा केक थोडंसं असं माझ्या चम्मचला लागलेला होता. त्यामुळे तो मध्यभागी बाजूने पूर्ण बेक झाला होता, पण मध्यभागी बेक झाला नव्हता. त्यामुळे परत एकदा 5 ते 10 मिनटं आपण हे झाकून ठेवला होता. आता 5 ते 10 मिनटं खूप जास्त वेळ लागत नाही. तर 5 ते 10 मिनटं आपण झाकून ठेवला आणि इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला केक तयार झालेला आहे. आणि दिसायलासुद्धा तुम्ही बघू शकता मस्त, अगदी आपण नेहमी चॉकलेट केक करतो त्यासारखाच झालेला आहे. आणि केक बेक जरी झाला तर 5 ते 10 मिनटं परत त्याच्यामध्ये झाकून ठेवायचं, कारण कढई गरम असते ना त्यामुळे. तर इथे बघा छान असा आपला केक बेक झालेला आहे मस्त. तर आता आपण काढून घेऊया. तर इथे आपला केक बेक झालेला आहे, तो आपण काढून घेतला. हा केक करताना काहीही चूक होत नाही आणि शक्यतो करायलासुद्धा खूप सोपा आहे आणि छान असा फुलतोसुद्धा. तुम्ही बघू शकता, फक्त आपलं जे प्रमाण आहे ते योग्य असलं की हा केक कुठेही चुकत नाही. तुम्ही बघू शकता मस्त असा छान झालेला आहे आणि एकदम असं फ्लफी झालेला आहे, फुगलेला आहे, किंवा जसं आपण मिश्रण टाकलं त्याच्यापेक्षा छान असं खूप डबल झालेलं आहे. कारण आणि आतपर्यंत तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आपल्या चॅनलवरती ज्या रेसिपी भेटतात तुम्हाला, त्याच्यावरती फक्त घरी जे साहित्य आहे त्यातून तुम्ही रेसिपी तयार करू शकता. जर अशा साध्या आणि सोप्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.